श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण ऐकत असतो, लोक बोलत असतात की आजच्या मुलींना ॲडजस्टमेंट माहीतच नाही. श्रोते हो, 20-25 वर्ष ज्या घरामध्ये लहानाचं मोठी झाली, ते घर सोडून दुसऱ्या घरी जाणं ही ॲडजस्टमेंट नसते का? ज्या आईचा आवाज ऐकल्याशिवाय ती राहू शकत नसते, आज तिला न बघता ती महिनो राहते, ही ॲडजस्टमेंट नाही का? मन मोकळं जगणारी स्वतंत्र मुलगी ही आज दोन्ही हातानं आपलं कर्तव्य पार पाडत असते, तेव्हा ही ॲडजस्टमेंट नाही का? जिनं माहेरमध्ये कधीच काम केलेलं नसतं, त्या सगळं काम करते, आपलं घर सांभाळते, ही ॲडजस्टमेंट नाही का? श्रोते हो, तरीही एवढं सगळं करून सुद्धा मुलींच्या ॲडजस्टमेंट बद्दल बोललंच जातं. म्हणून श्रोते हो, आपणच आता थोडं ॲडजस्ट होऊया आणि तिला समजून घेऊया. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वाट बघायला लावणारे आणि वाट लावणारे एकच असतात. सौंदर्य हे वस्तूत नसतं, तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. माणसानं जास्त गर्व करू नये, कारण पैसा, सौंदर्य आणि ताकद या प्रत्येकाला मर्यादा असते. छोट्या छोट्या गोष्टीवर फुगून बसणारा प्राणी म्हणजे बायको. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मन हे तेव्हाच कळतं जेव्हा तिला त्या परिस्थितीमधून जावं लागतं. विनाकारण काहीच नसतं, ना कुणाच्या आयुष्यात येणं, ना कुणाच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जाणं. शांत आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी तशी व्यक्ती सुद्धा आपल्या सोबत असावी लागते. आयुष्य म्हणजे भावना आणि वास्तव यातील तडजोड. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला भावना सोडून वास्तव स्वीकारावं लागेल. जीवनात नेहमी साधा स्वभाव ठेवा, कारण आपल्याला फक्त श्रीमंत दिसायचं नाही, तर श्रीमंत व्हायचं आहे. खूप सांभाळून समोरच्या व्यक्तीला तुमच्या जखमा दाखवा, कारण इथं प्रत्येक जण हातात मीठ घेऊन फिरत असतो. असेल क्षण हातात तर बिनधास्तपणे जगून घ्यावं. ओलावलेल्या डोळ्यात भविष्य बघून घ्यावं. शरीराची सुंदरता काही वेळेसाठी आकर्षित करते, परंतु चारित्र्याची सुंदरता आयुष्यभर स्मरणात राहते. बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. वेळ कुणाची सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांना पण लागतं ज्याने दुसऱ्यांना रडवलेलं असतं. गरज असेपर्यंत चांगलं आणि गरज संपली की वाईट, हाच दुनियेचा नियम आहे. सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच बाळगू नका, कारण वेळेला कोणी कोणाचं नसतं. कोणाचंही आयुष्य भिजलेल्या कागदासारखं करू नका, कारण ते नंतर ना लिहायच्या लायक राहतं, ना जाळायच्या. आपण ज्याचं भलं करायला बघतो, नंतर तेच आपल्या विरोधात जायला लागतात. जवळ सगळेच असतात,
पण सगळे जवळचे नसतात. आपली वाटणारी सगळी माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो. जे नशिबानं मिळतं ते आवडीचं असतं, आणि जे कष्टानं मिळतं त्यात आवड निर्माण करावी लागते. आवडत्या व्यक्तीला वेळ देत चला, नाहीतर एकदा का वेळ निघून गेली की नंतर कितीही वेळ दिला तरी व्यक्ती परत येत नाही. संशय आणि अहंकार या दोन्ही गोष्टी चांगल्या नात्याला उद्ध्वस्त करू शकतात. स्वतः काहीच न करता दुसऱ्यांच्या चुका काढणं हे काही लोकांना परफेक्ट जमतं, आणि असली फालतू लोक आपल्या आयुष्यात खूप असतात. राधा ही कृष्णाची बायको नव्हती, तर प्रेयसी होती. तरी सुद्धा कृष्णाबरोबर राधाचं नाव घेतलं जातं, कारण ताकद ही नात्यात नसते तर प्रेमात असते. संवादाची गोळी घेतली की बरीच दुखणी बरी होतात. आपण चांगलं तर सगळे चांगले हे फक्त बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं, पण खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये असं काही नसतं. आपण कितीही चांगलं वागलं तरी काही लोकांच्या रक्तामध्ये भिकारचोटपणा हा असतोच, आणि त्याला बदलता येत नाही. समोरच्याच्या चुकांना प्रेमापोटी माफ करणं कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठी चुकी होऊन जाते. म्हणून चुकांना माफ करण्याआधी त्या समोरच्याला दाखवून देणं आणि समजावून सांगणं हे गरजेचं असतं. अपेक्षा नेहमी वास्तववादी असाव्यात. पायपुसणीनं सुंदर दिसायचा हट्ट धरला तर तो पूर्ण होत नसतो. जे व्यस्त असतात ते आपले नसतात, आणि जे आपले असतात ते कधीच व्यस्त नसतात. एखाद्याच्या दबावातील बंधनात राहणं म्हणजे पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे जगणं. एकटं राहणं आणि एकटं रडणं माणसाला खूप मजबूत बनवतं. जगायला जास्त खर्च येत नाही, पण मोठेपणा उरावर घेऊन तो मिरवायला जास्त खर्च येतो.